तिथं ब्युटी पार्लर आहे ना. हो त्याला बाया येते का तिथं. हो मशीन कामही करते पोरगी. हो पोरगी घरीच राहते ना. हो तिचं लग्न झालं का ते. लग्न झालं आहे ना. पोरं आहे ना 2-3. हां पोरं आहे तिने एमपीत दिलं आहे तिकडे. हो का. पाहुणा येत असते ती इथंच पलट घेणार आहे. अच्छा भाऊ म्हणे अर्धच कट्टा आहे म्हणे भाऊ. हो हां हो तर हे एवढे मोठे हे बारीक गहू. हो हे अर्धच कट्टा आहे काही. नाही हो असं तर सालभर हे आपण थोडं थोडं केलं तर पण सालभर तंग येऊन जाते माणूस. करतो मग करतच नाही घरच्या बाया एवढं हे गागरा अंगावर घेते काय. हो मस्त आमचा मस्त कुणी नसते घेतली. हो तुम्ही कोणत्या कामाला जाता मग. हो डब्बा येते 350 रुपये रोजही येते. हो का चांगलं. कोणत्या ठिकाणी जायला लागतं. जिकडे आलं तिकडे. या एरियातला आलं त्या एरियात. मंगल कार्यात मी. हां हां तुमची तब्येत चांगली राहते ना. कष्ट नाही करावं लागत का बाई. हो नाही तुमच्या वयात काम करणं होत नाही ना. तुमच्या वयात ते काम करणं नाही वयानुसार. मला शरीराला कामच पाहिजे म्हणलं. मला घरच्या कामाला उठणं येते. हो मला पाहिजे आदळ उठतीचं काम. हो मला घरच्या कामाला तर बिमार पडल्यासारखे लागतो. हो त्याच्या मानेचे कामं नाही होत ना. त्या हो मानेवर वजन आलं का मान दिसते. हो मला पाहिजे उभ्या खालीचे काम. हो आता हे एवढेच गहू शिला मान बी उकळली पाटपाट त्याच्या कळायला उकळलं. मेहनतचाच पैसा देते बाई. हो कोणी मेहनत करून नाही विचारल्या करते. हो ते जीवावर येते मला. हो मला जीवावर येते. गाड़ी चालू है. आम्हाला तर घालताच येत नाही होते साडी लुगडं. मला ते व्हिडिओ करायचा होता ते असं लुगडं घालून. ते आपण रेडीमेड भेटते ना. रेडीमेड मध्ये घ्यावं लागते. रेडीमेड भेटते म्हणजे असं तयारच असते. 2 पाय टाकायचंच काम आहे. अरे बाप पदर बिदर सबन टाचटूच करून तयार. तसं घ्यायला पुरते नाचसाठी डान्स बसतं. आजकाल तर पोरी निरा लुगडेच घेऊन राहिलेत लग्नात. हो बरोबर घालून राहिले. घालून राहिलं म्हणजे ते आयतच राहते ना. घालायचं काय आहे. हो हळदीची घेऊन राहिल्या लग्नाची घेऊन राहिल्या. हो
पायच टाकायचं काम आहे. त्याच्या मिऱ्या नाही पाळा लागत ना, काही नाही. हो. सगळं रेडीमेडच आहे ते. आजकाल साड्याही तशाच भेटून राहिल्या. जे शिलाई मारलेले असते धरलं घालायचंच का. ब्लाऊज कुठे शिवायला टाकतं म्हणजे मी जिकडे आलं तिकडे, जितकं आवडलं तिकडे. ते एक तेल गोटीन पाशी टाकलं तर तिने बैकवलं, तेव्हा तसंच आहे पडलं, घातलंही नाही म्हणलं मी. जास्त बळकवलं का? मला बैकून बायकोनं आवडतच नाही. मला पाहिजे ना अंगाने इतकं. मग डबल ते शिला मारून नाही घेतलं? घेतलं तरी मला पसंतच नाही आलं, ते जमलंच नाही. ते जरा सिंपल शिवत होते. मला हे पाहिजे अंगाच्या नसते. हो. पहिले माणसं आपण सब कामं करू लागते. हो. अगदा अंग दाखवा लोकांनी. आवडत नाही. हो. ते आमच्या गावच्या पोरीनं शिवलं होतं हे वाला. हो हो. कांदे वगैरे आणायचे तू. ते असं साडीसारखंच घालायला लागतं लुगडं पहिले आहे ना. मिऱ्या पाडायच्या आहे की नाही. नंतर मग पदर घ्यायचं. 2 पदर घ्यायचं. 2 पदर कसं घ्यायचं. एका पदरानं निरा चोय नाणी असल्यासारखं लागते. 2 पदरानं चांगलं राहायचं. म्हणलं ती जमा होती एका पदरानं कष्टाच्या खाली. ते आम्हाला समजतच नाही 2 पदर. चालले का? हो. कुठं? येतो कांदे सांगता का? कांदे टाकतील कसं. आणखी काय आणता? हो. ते पोरं येईल त्यावेळेस उचलायला गेला. हे वर्धा काय नाही, मी एक म्हटलं होतं पण थोडंफार. भाऊ म्हणजे एक म्हणलं. नाही दोन्ही मिळून एक म्हणलं होतं ना. दोन्ही मिळून एक. झाले आता हे. बरं. आणखी काय आणता? पाहिजे. हो हो. तुम्हाला आला येतो मी पैसे काढून आणतो. ते उशिरा येतील आता. उचलून नाही आले. हे सगळं आहे का बेकार जे आहे. बारीक खूप निघाले. हा तो बारीक नाही त्याच्यानंतर जे लोक महाकावून येतात हे सगळं छाटून बिटून देतात. त्याच्यामुळे ना येतो. हो. झाले का काम?
लयच ऊन तापू राहिलं ना. हो सकाळी तर मोठं थंड थंड लागत राहिलं. कांदे संपले होते. कांद्याशिवाय तर होत नाही स्वयंपाक. जेवतानाही कांदे मोठे लागतील लेकरांना. आमच्या इथं 12 महिने कांदा खाते पोरं. हो कांदा खाणं चांगलं आहे. डब्यावरी पाहिजे त्याने, हो. जेवणाली पाहिजे. 12 महिने कोणी बरसात चालू झाली कांदे नाही खात. हो कोणी महाग झाले कांदे नाही घे. हो आमच्या घरी कांदे शिवलंच ना हो. महाग किती महाग झाले ते. 150 रुपये किलो होता तरी आणला त्यानं. हो 300 रुपये किलो होता तरी आणला त्यानं. लोक टमाटे महाग झाले टमाटे नाही घेत. लसूण महाग झालं लसूण नाही खात. हो पण आमच्या घरी काय घे हो. जमतच नाही ते. कांदे खाणं चांगलं आहे म्हणतात. थंड आहे कांदा. ते आपल्या शरीराला खूप चांगलं काम करते. कांदा खाणं चांगलं आहे म्हणतात. जुनं लोक सांगतात ते बरोबर सांगू राहिले. जुन्या लोकांनी मानतच नाही ना. असे पापड भाजले आणि कांदे 2 चिरले का गचागच जेवे. हो उडदा मुंगाचे पापड हो आणि कांदे धरले का टरोटर चिरले. हो त्याच्यावर तेलाचा कटा घेतला तर खाल्ली असं 2-3 भाकरी. पहिले पाहुणा येतं गव्हाची पोळी नाही भेटे. हो आता भेटते तर धकतही नाही. माय तर लईच खाणं कमी हो जेवणच नाही धकत नाही जास्त. नाही तर मला सटाल जेवण होतं. 3-3.5 पोळ्या जेवण. गुडकुटेबाई त्या कडपांड्याच्या घरात आम्ही राहिलो होतो. हो ते आम्ही बाईचे कामं झाले का बाई चालले असं ताट घेऊन मागत. तर त्याच्याकडे टी व्ही नव्हती. हो त्याच्याकडे टी व्ही होती. हो मग राहील मग 5 वाजेला. हो जेवणही तिथं चहा पाणी तिथं. घरी येतं. हो चुलीवरचं स्वयंपाक मस्त लागते जेवण. चुलीवर तर लय दिवस केला बाई. गॅस नव्हता मागं. हो मागं चुली नाही केला. मी इथून तिथून गॅस घेतला. ते लाईनीनं मग ते कनेक्शन माझ्या नावाचं होतं ते त्यानं मग अलग झाला त्यानं घेतलं. हो मग मोठी चुलीवर करी काही हो काही टोवर करी घासलेट आली फिरा लागे वन हो 50 रुपये लिटरचं घासलेट घ्या लागली. हो ते कधी भेटेन कधी भेटे नाही. हो मग मुलीने जाऊन लिंबाची मुली आणाली. हो कष्ट केले. हो पहिले आम्ही चुलीवर स्वयंपाक करू ना खेड्यावर जातो. चुलीवर चांगलं लागते. वरणची चांगलं लागते. मला काकाचं वरण नाही आवडत. चुलीवरचं वरण आवडत. खेड्यात आम्ही चुलीवर स्वयंपाक करू ना. मला हात बी हाताय बी असा शिसारी बसल्यासारखा झाला. म्हणजे आम्ही काय करू चुलीवर धरून गंजातून तांदूळ टाकून देऊ. आता पोट फुटत आले रे बा. इथलं मोठं तेल टाकून दिलं. आपलं भात असा सुका खावा. आता काहीच नाही. भाताची पोळी नाही राहील. पहिलेच अनाज वेगळंच लागेल. चिकट राहील. पहिले शेणखताचं अनाज होतं. हो आता हे याचं निघालं केमिकलचं जे चव लागते असं भुजल्यासारखं. डाळी चव नाही. डाळ शिजू घातली चुलीवर का 2-4 घरी वाज जाय म्हणलं त्या डाळीचा. हो अशी डाळ बनी. बायानं जातात त्याची डाळ भाकरी घेतल्या पाहिजे का निघाल्या. हो त्यांच्या खाण्यात काय मजा वाटली. हो तुझ्या कळण्याचं बेस. हो मग एक सगळ्यात मोठी बहीण खेळले राहते.
सांगून येणं माझ्यासाठी पहिला कोणाला मागून केलं मला मोठ्या करायला आवडते तुझीचा पहिला. हो ते जात्यावर करत राहते ना. हो तर बेसन खूप मस्त लागते. मस्त लागते बिचार आहे. हो मी माझ्या आजीसोबत जात होती. ते जात्यावर घेऊन जात होते ते दळासाठी. तर लहानपणी खूप जात होती मी आजीसोबत. मग ते आठवते तेवढं पण ते बेसन करत होते त्याचं. ते आंब्याच्या गुटल्या टाकत होते. आमची आजी काय करत बेसन करायचं असलं तरी तिखटाचं पाणी फोडून येते. हो लसूण कांदा टाकून शिण्याने. हो आणि मग बेसन वराचं असलं रे बा. हो अशा 2-4 चिबाट्या घे हातात वळून त्या चिबाट्याला बेसन फिरी पुराठा वरील बेसन म्हणत जाय त्या. तुम्हाला गरमी झाली. हो म्हणजे गरम मुलं होती बिचारे. पाणी आणू का तुम्ही. नाही पाणी नाही पित आता मी. दिवस उशिरा बुडते बरं. आपलं लाईट आहे नाही तर होते म्हणा लोक राहते ना. त्याला नाही उशीर. हे ठुशा टाकायला आणायला लागतं तर बारीक गहू याच्यात भरून देतो तिथे. हे आणि हे काय पोतं आणू का. काही आणणार हे डाईला लावून द्या. याच्यात काही तुम्ही काही करतही नाही आणि काहीच नाही. धोरायला टाकून देता. हो म्हणजे गहू आहे ते धुवायला लावता. काय आणू का ठेवायसाठी. पोतं आहे ना आपल्याजवळ. बरं ठेवायचं. आंब्याचे खूप झाडं लावले आता इकडे. ते कलमी आंबा आणि ते एक लंगडा आंबा. खूप आंब्याचे झाड लावले आता इकडून. मोठे झाले थोडेसे. काही दिवस आंबेच आहे आता इकडे. झाडं मोठे होतात ना. माकडं येतात मग. भिन करतात माकडं आता जंगलात राहूनच नाही राहिले. काही जंगलात खायला काही नाही. हो आजकाल इथं फिरून राहिले दिसून राहिले सगळं. पाणी प्यायला नाही भेटत ना. पाणी जंगलानं. हो काही भेटून नाही राहिलं ना जंगलानं. पोतं आहे ना आता आणतो मी. बारीक गहू हे तसं द्यायचं टाकून जाईल. ओ या ना बाई का बसल्या. या ना बसल्या बाई. या ना. हो झाले आता थोडेच राहिले. हां हो मला पुरी देणं करायची. काहीच नाही टाकत पुरी. काय होत नाही पुरी तुरीची दाणे. पुरीची दाणे.
मग कोणती तुरी? झाले का? गहू झाले तुझ्यावेळेस ना, त्याच्यातले गहू काढून एवढे घे. निघाले तुझे. बाप्पा खूपच होतं. ते बारीक निघाली एवढे. तुमचं नाव मंगला वाटतं ना? तर सुट्टी होती वाटते तुम्हाला. आज सोमवार आहे. लसन काय म्हणते? वापस याचं काम नाही पडलं पाहिजे. विचारला सांगितलं ना आम्हाला पहिले कालच म्हणे 2-3 बाया घेऊन या म्हणे. आता काय आम्ही बाया पाहिजे असते. MRDC जायचं. वापस येतच नाही ना. हा MRDCसाठी इकडचे आहे 2 जणी. हे इथं राहिले नाही का भाड्याने ठाकूरचे इथं ते ऑटोवाले. ह्या ठाकूरचे इथं ऑटो चालले ते मला. तुझी बायको आई आहे किती भाव आहे. रोज काहीच नाही वाढला का त्याचा? 200 रुपये रोज. म्हणजे त्याच्यातली आठवली. मग एकूण किती पडते आपल्याला? ऐकून दाल तिकून ते 180 रुपये रोज आहे ना? 180 रुपये रोज. 180. बसलेलं आणि स्वयंपाकाची आहे का लाकडच नाही आता. नाही हो, आता येताना निघून गेली. लग्न तर आता पाणी पडेपर्यंतही राहते हो. लग्न राहिलं तुझ्या स्वयंपाक राहिला स्वयंपाकाला जायचं. हो आता पुढच्या महिन्यात पाऊस सोडत. 2 महिन्याने गेलो आम्ही कामाला. आम्हाला बंद थोडी कर. काही बरेच कमावले नाही ना कामाचे पैसे. काही बरेच कमावले ना म्हटलं. तर पुढच्या महिन्यात पावसाळाच लागतो. मग वर्षाली कामं नसली. मग वर्षात काम नसलं पण ते मग काम कसे गेले आम्हाला तर रोज होते. MRDC पुरते आहे तुम्हाला, म्हणजे काम चालू राहतं तुमचं. यातच जाणं नाही येणं. हो दोघीसाठी कोणी लेट नाही ऑटोवाला म्हणून 5-6 बाया राहिलं तर येते. नाही तर बरसाचं काम नाही भेटत. मग म्हणून मी जा. मग शोधा लागते का मग. हे बरं आहे तुमचं. हो बाई यायला तर लय खूपच उन्हात होते. उन्हातच गाऊन राहिलं का ते. मग काय बाहेर असतो मी. त्याला तर अंदर या म्हटलं बाबा. इथं पहिले सावली होती, मग नंतर ऊन निघाली तर मग ते इकडे आले. तुमचं भेटलं का मग पायात? पायातलं नाही भेटलं, चपले तुटले. गेलं ते आता. कायचं होतं चांदी? नाही मस्त मोती होते, रंगीत रंगीत मोती होते त्याच्यात कलरचे. काळ्या धाग्यात मणी नसते का, हे साखळीचे होते. तुम्ही जोडवे गिडवे काहीच नाही घालत का? ओ हो काढले मी तर ना, ते खाचवतच होतं तिथं. पाय चांगले नाही दिसत. सवाशींचं जोड पाहिजे पाया. आतापर्यंत होतंच हे. तर ते आहे ना सुजून राहतं पाय. मग ते तकलीफ होऊन राहिली होती काहीतरी, ते आंबे खाल्ल्यामुळं. मग ते पायातले हरवलं त्याच्यात. आहे दुसरे आहे टाकाचे आहेत आणखी. पोरीने आणले होते मुंबईवरून, ते टाकतं म्हणलं पायातलं. पाय खराब झाले माझे मातीनं. माती तुमच्या घरात माती तरी आहे का? हे इथले बाहेरचीच हे, मी चप्पल नाही घातली ना. हे चप्पल घातली याचीच माती लागू राहिली, चपलीचीच माती लागली. घासा लागते जराशे. ते बाहेरची चपला आहे ना.
मला ती एक दिवस हातपाय नाही घासली असं वाटतं मी आंघोळच नाही केली पाहायचं. हो म्हणजे तो मुकुट बाई नेहमी म्हणत जाई रोज अंगात पातळे काढते का काय नाही तर मी पहिले खूप घासतो बाई. असं कचकच करून घ्यायला माझ्या बिर्याणी करून जायला पाहिजे. आता बंद केलं घासणं, हात पाय घासणं. आता मस्त जरासा गोड गोड चहा मांडा. मानतो ना. त्यांच्या परत गोड मांडा. बरं 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 मानतो. नाही नाही मग काढत बसत नाही. हो एवढ्याच काढत ते साडी छान वाटली. हो साडी छान वाटली. तो आता काही लग्नातले काही कपडे नसते काही दाखवले नाही लग्नात कसे. काय काकू ज्याचे ज्यांना आणले त्याला देऊन दिले आपण. पहिलेच नाही ना. ते भांडे मध्ये आले की मग त्यांच्या काही दिवस पोरीला सांगू आता का काय काय भांडे आलं पोरीला आलेच ना काय भांडे. ते आपले स्वप्न भेटायचे ना. दिवाण कपाट बेसी भरपूर आलं म्हणजे तुमचे नातलं होते तिकडे डब्बे रेखा भाडे सर्व चाललं. पहिले पहिले ना पहिले एवढं नव्हतं येत पहिले. आता सर्व पाहिले की तुमची पोरगी सुंदर आहे. फार सुंदर नाजूकच आहे. आता इथं कधी तुमचं जावं वगैरे आता आकाडीला पहिल्या आकाडीला आणलो होते. पहिले पोरीला घेऊन यायचं मग ते घ्यायला येते तर आम्हाला मग जावं पाल भेटून पाल भेटलंच नाही. माझी तर खूप इच्छा होती याची. आता मी इकडे होती तिकडून आमच्या तिकडनं जवळच होतं गाठून. हां तुमचं ते ठिकाण माहीत नव्हतं बा कुठं. तर पत्रिका घ्यायचं तर राहून गेली तुमची. आणि मग ते आमच्या घरचे तर ते मग ते इलेक्शनमध्ये बिझी होते त्यांना टाईमच नव्हता. मग आम्हाला खऱ्या लागलं इलेक्शन. हो भरपूर लोक आले होते ना. ते माझ्या मैत्रिणीचं पोरगा आहे ते खूप सुंदर आहे पाहिलं. तुमचे दुसरे करत आहे तेच करावं लागतं. तुमचे यांचं मराठा वेगळा आहे यांचं त्यांच्यातच करावं लागते. भेटत नाही पोरी यांच्या याच्यात. मग माझ्या मैत्रिणीचं पोरगा एवढं सुंदर आहे तर ते खेड्यात पण यायला तयार नाही राहत. मग खेड्यामध्ये पोरी आजकालचे येते का बरं. मग पंचायत पडली तिथं लग्न एवढं सुंदर खूप सुंदर पोरगा. फोटो दाखवा ना तुम्हाला. पोरगी ते काय म्हणते सांगितलं नाही का तुम्ही. खेड्यातल्या पोरी खेड्यातच पडते. ते आता ते करायला तयार आहे ते. खेड्यातली पोरगी आली पण हे पोरीला खेळत नाही आवडत वाटते ना. तुमची कुठली कोण कुठली खेड्यातच राहायची. तिथं खेळतच राहते. तिथं जमते ना चांगलं. नागपूरले आपली जी गारेगाव आहे कामतीच्या पड्यात तिथं राहायची. ते मग तिथे भाऊ म्हणत होते का लग्न वगैरेसाठी. नाही म्हणजे ते नाही करत. नाही तर पोरगं खूप सुंदर होतं. नाही करत ते सांगता ते पोरगं खूपच सुंदर आहे. ते काश्मीरमध्ये गोरे गोरे पोरं दिसते. फोटो पाहिला ना तुम्ही. खूपच जोरदार आहे पोरगं. लेकरामुळे ना बाई नवरा तर कोणी भेटते वर लेकराला माय भेटते. हो लेकराला माया. लेकराला माया लेकराची काय करून येते मग. हो माझ्या भावालाही म्हटलं होतं तर नाही. तुमच्या भावाने म्हणत होतं. तुमचं तरी रिश्तातच होतं. नाही जास्त वय नाही तिचं करून घ्यायला पाहिजे तुम्ही. पोरगला आणत होते एवढंच वाटलं. हो त्याचा पाहुणा नाही आहे का वारलं. हो का. जास्त वय नाही पोरीचं.
ते माझ्या मैत्रिणीचं पोरगा आहे, खूप सुंदर आहे पाहायला. आता तिथेच गेली तुला आली हं? कुठं तुमच्या गावात सासूरवाडी घर आहे त्यांचं ना. बापा घरमधली घर आहे एकटीच सासू राहिली बस कोण नाही, दुसरं कोण नाही. सासरा पोरगं वाढलं त्याच्यानं सासरा आहे की? मग सासराही वाढला हां. मिलिटरीत होता तिचा सासरा पोरगंही चांगलंच ना, मिलिटरीवाला सासरा होता का? पोरगं ते लहान पोरगं पाहिलं ना तुम्ही तिचं तसं असं डबल रोल बापाचा. हो. मिलिटरीवाले मग खूप पाण्याला सुंदर असतात ते, अंगात बॉडी असते. याच्यात राईनकडे एकदम खुशी पण आता झाकट पडली, आता मला काही दिसून नाही राहिलं. तुम्ही हे केलं कायच्यात टाकलं, पोत्यात टाकलं? ओके. अच्छा. पोरं गेले ते महावीर मंदिरात 80 किलोमीटर दूर आहे ना. तिकडे गेले चांदूर बाजारचं तिकडं रस्ता आहे ते 80 किलोमीटर. चांदूर आमच्या गावात हो, तिकडून रस्ता निघतो जाते चांदूर बाजार. एक मोठं मंदिर आहे मग, ते विहार आहे ना तिथं, हे महावीर मंदिर कोणतं तरी जैन लोकांचं आहे ना. आता अंधार पडला, आता सुरू झालं. लाईट आहे ना आपल्याजवळ. चहा म्हणतो आता. तिने लग्नातही कानातले केले अजून आता परत दिवशी केली आता कोणा केली? पाहुणे हो, पोरी लग्न तर खूप सुंदर दिसतं असं म्हणते, साडी वगैरे घालून. बटबट नाही का? हो, फोटो काढल्याशी ना. आपल्या घरगुती ते आणले आता ते आली हो, आणजो बाबांना दाखवाले, आम्हाला मग दाखवतो. घेऊन जाजो. हो. इथून लांब होतं मग कोणाला जाताच नाही आलं ना. इथून लांब होतं का? पांढरा कवडा काय जवळ आहे काय? नाही, ते आपलं काही पाहायलाच नाही भेटलं. तिथून वणी जायतेच किती दूर. जवळच आहे 100 रुपये तर तिकीट आहे वणीचं. मी पाहिलं आहे तिकडलं वणी, पांढरा कवडा, चंद्रपूर, कोयल्याची खदान, ताडोबा जंगल हो, पाहिलं आहे मी. चंद्रपूरचं आहे तिकडे. त्यांचं अण्णा काय मग तिकडचं? बसले अरे बापरे, नाव मोठं. माझ्या मैत्रिणीचं अण्णा महाडिक होतं, तिच्या आईचं. मराठातून ते समाजातले आहे ना अण्णा असं. आता इकडचं वेगळं, यादव काय होतं आठवतून काहीतरी वेगळंच होतं, इकडचं वेगळं होतं. सासरचं एकच पोरगा आहे तिला. खूप हो, एका दिवसासाठी गेली बहिणीच्या घरी नाही त्या सासूला गमी नाही हां, अकाजी केली जाई ना वर वाल नेलं असं. हां पहिली अकाजी हां वर वाल नेते ना. हो, रसाल बोलत होता आणखी. रस आले आता आता रस- तिले दिवाळी पहिली सगळे हो. पहिले साहेब तिचे. आता पहिलं असेल. गमी नाही म्हणजे काही तिची सासू म्हणे म्हणते ना जाशी नाकाळी लवकर जाजून लवकर एकटीच सून आहे ना. हो, एकटीच सून आहे. पोरगं एकटंच आहे ना. एकच चांगलं आहे ना. बहीण नाही भाऊ नाही कोण नाही. चांगलं आहे. हे चांगलं होतं. असं बाहेर गेलं करते स्वयंपाक. तुम्हाला कुठून आलं होतं रिश्ता? मग भाऊ राहायचे हां हां, मग आता मित्रच आहे. हो का?
त्याचा चुलत भाऊ मग आता मित्र माझ्या वयाचा चुलत भाऊ आहे की नाही. हां हां म्हणजे लहानपणापासून घरोबा आहे ना आमचा त्याचा भावाचा की महालक्ष्मी गी बसते त्याची इथे तर बोलावते ते ओळखीन झालं भावाचे. हो. हे आमच्या घरची ओळखतीन ते पहिले पाणठे लागत. हो का. आता तेच नाही. ते पोरगा आता अडगात राहत नाही तुमचं. एक पोरगा आठ छोटा कोणाला तुम्हाला. मध्ये हो मग पोरगं मोठं आहे. ते मोठा वाटतं पोरगा. पोरीपेक्षा मोठं आहे. मोठा ते अडगात राहतं का. नाही इथंच आहे. कुठं. बहिणीच्या गावाला. तुमच्या बहिणीच्या गावाला. तिथंच पांढरपूर. हो का. त्याचंही करतो पुढे पुढच्या महिन्यात. मोठा आहे ना ते पोरगा. मोठा आहे. सोनंही महाग झालं. सोने महाग झालं. तिले लंबी पोतही आहे कानातली आहे आणि हे पुरगळाभर असे मणी आहे. या ठोक एवढाले दोरले आहे का खूप मोठे मोठे एवढाले साजरे लहान होती. आता पाहुण्यानं अजून तिथे कानातले करून दिले 5,000चे. म्हणजे जे कानातले राहू दे म्हणे हे नाजूक नाजूक मस्त चांगले दिसते नेहमी घालासाठी. पण नेहमी घालासाठी पाहिजे. आता जायचं राहिलं तर ते घालत जाईल. पाहुणा शोकीन चांगलं राहा. हो सुखात राहा. पोरी जाते तेच असते. पण यायचं नशीब खूप जोरदार होतं. जोरदार भेटलं तर रोजच बोलते ते काल का फोन येत असं ना. 2 दिवस झाले लावलाच नव्हता. हां हां रात्री याला काहून नाही फोन नाही लावला. हो म्हटलं बाई कामाला गेली. मला वाटतंच नाही आई कामाला गेली. हो. मागं पोरगी आली तर मस्त तुम्ही अंगणात स्वयंपाक करे. पोरगी मस्त बसत होती अंगणात. आपण सांगितलं हो आपण तर सांगतच नाही पहिले. सासू तशीच भेटली. हो कामच नाही सांगितली. हो ते लाडाचीच झाली आता. तिथं एकुलती एकच आहे ना. स्वयंपाक करा. एकुलती एकच आहे ना. पोरगी आहे ना कोणीच नाही. हेच पोरगी हेच सर्व. हो जवाई मस्त. तुमचं नशीबच खुल्लं. सासरा तर जिथं बस म्हटलं तिथंच बसून राहिलं. हां एवढा गरीब आहे. हां बाई बाईच करत राहिली. हो किती दिवसांनी पोरी नाही कोण नाही. सासू तशीच. यांनी लग्नाच्या निमित्तानं पोरगी भेटली. ती सासू म्हणेच ना. आता मी म्हटलं तुम्ही हाय बाण तुमची सून आहे. हो असे समजू नका म्हणे का सुनेसारखीच पहिन म्हणून. हो आम्ही आमच्या पोरीसारखंच पाहू. हो मला काही पोरगी नाही आहे म्हणे 10-15 सुना आहे नाही. हो तिला काहीच त्रास होणार ते काहीच कमी नाही ठेवणार आहे. एकटीच आहे ना ते. आता लंबी पोत करतो राहिले हो म्हणायची. म्हटलं करतो का बयाच म्हटलं का तू मजाक म्हणजे. म्हटलं आरती 2,000 घेऊन ये म्हटलं. बरी साहेब म्हणे तू म्हणे दिले का तुला पैसे दिसते काय म्हटलं मॅटे मजाक करून राहिली मन पाहून राहिली. ते नवीन नवीन ते वाटत नंतर देईन ना मजाक ते. केली नाही आपण काय मागतो. नवीन नवीन लेकराला समजत आहे नाही द्यायचं. नंतर मग समजतं. सारा या वारतीच्या सासत हो पैसे आले सासरा यायला हो नवरा यायला. हो नवरा शौकीनच आहे समजा. सोनं बनवून राहिलं बरोबर आहे ना. शोकनी आहे तिला काय सुपारी तर नाही. नाही नाही हे आपलं सोनं बनवायचं. सासू लिहिलंय आणि तिच्या ठेवून का तशी नाही तिला तर जाऊ नाही देईन. मग घरी जास्त येऊ नये. नाही मोठ्याच्या घरी जाऊ दे ती. हो मग बहिणीच्या घरी जाऊ दे. हो पावलाच स्वतः हो हो मग येताना घेऊन येते. हो असे सांगितलं. हो ते राहणं मग तिथंच आहे का मग पांढरकडं. हे आता आपल्या घरापासून हो तर ह्या भगतचं दुकान आहे ना तिथल्या दूर त्याचं घर. हो हो आम्हा गावाचं इथल्या दूर त्याचं तिथलं दूर. हो तुमच्या भावाचं तिथं आहे. जवळ असा
हो तिथं मामाजवळच समजायला ना, मामाच्या घराजवळ. आपलं कोण गणगोत असलं तर मग असं बरं वाटते. लक्ष राहायची. हो पोरीबाडीवर आपल्याला चिंता नाही वाटत, एवढी टेन्शन नाही वाटत. तरी मामाला विचारते ते, मामा येऊ का? हम्म. म्हणजे जरासं आता नवीन नवीन आहे बा. जरासं हेच वाटते ना. नवीन नवीन आहे बा. नवीन नवीन जास्त शौक राहते जायचा. पाहुणाच आणून देते, घेऊन जाते. हो नवीन नवीन जास्त शौक राहते याचा. कुठंही नाही तिथे फिरायला. हो सासू करते तिथं विचारता. हो निघाली दोघं फिरायला. पण जास्त मेंबरही नाही आहे जास्त. दोघं तिघं चौघं. चहा मांडतो मी आता मग. चांगली राहिली, चांगली राहिली पाहिजे बस आपल्याला. बस हो बाई तेवढं. हो आपलं पाहिजे पोरीबाळीचं कुठं सुखात असत बरं वाटते. तिथं बाबू म्हणे जाईल म्हणे सोमवारी भेट घेऊन येईल म्हणे. हो आणखी रसाला येते ना पिन ना पोरगी रस. आंब्याचे रसाला बहीण येते. हां हां आता आंब्याच्या रसाले आणा, काढेले आणा असं. हो लांब पडत होते मग. आंब्याच्या रसाला तिथं तिथं मिळते. हो बहीण आहे, भाऊ आहे. हो तिच्या तिथं होऊन जाते त्यांचं. अकाडीला आणतो मग. हो अकाडीला आणतो, दिवाळीला तर दोघाले आणा लागतं ना बाबू. पहिली दिवाळी दोघाले कपडे घ्यायला. हो हो पहिले आता खर्च आता आता येईल ना खर्च खर्च आहे. हो आता पहिली येईल ना 100 रुपयाचा शेला घ्यायचो पहिल्यांदा येते तर नारळ शेला घ्यायचो. आता कपडे काय घालायचे? कपडे तर आहेच हैराचे आता भरपूर असं ना. शेला नारळ द्यायला लागत असते पहिल्या बाजूला. हो शेला नारळ ना. जवळ माणूस पहिल्या बारीने येत आहे ना आपल्या इथं. हो शेला नारळ देतो. आजकाल तर खूप नाचतात लग्नात, व्हिडिओ काढतात बापा. हे नाचलेच ना. हळदीच्या दिवशी हो हळदीच्या दिवशी. हो ते हळदीच्या दिवशीच राहते, मग नंतर लग्नाचा टाईम राहते. लग्नात त्याची इकडे होतात डीजे, तिथं नाचले. हो हो त्याची इकडे हो वरती आणला. तुमची हळद कुठे झाली ना पोरी? बहिणीच्या हो बहिणीची. माझ्या घरी नसते मी एक मांडो. ते तुमच्या बहिणीचं घर तिथंच आहे का मग? तिथंच आहे. पांढरकडं ना. मामाच्या घरी नसते हिरवा मांड. बहिणीकडं असते. हां बहिणीच्या घरी टाक. बहिणीकडं. बरं आहे ना बहिणी जवळ आहे. मावशी तिथंच राहील ती जास्त ना. हो बहिणीजवळच. मोठी बहीण आहे का ते? हो माझी मोठी. मोठी बहिणीला मग मावशीच म्हणतात का? मोठी आहे. मोठी आहे. तर गुजरातमध्ये तर मावशीच म्हणतात. मोठं असं का छोटं? गुजरातमध्ये बहिणीला मावशीच म्हणतात. आपल्या इकडं मोठी आहे म्हणतात. मावशी म्हणायला बरं वाटते. मोठ्या मावशी आहेच नाही तिला कोणी. मोठी आहेच असं. नाही मोठ्या बहिणी मावशीच म्हणाल बरं वाटते म्हणालच. आपलं वाटते असं मावशी म्हणाल असं. बरं मी चहा म्हणतो आता मग. पेंड उचलते का नाही काय हो? त्यासाठी हो मी उठून गोष्टीच चालू झाल्या. जाऊन राहिले मंत्राच्या अगरबत्ती आणा. हो आहे का? ते पाहा लागेल ना म्हणून. लाईट लावू का? जमलं? पांढरा करा त्याला पांढरा. हां पांढरा करा मग हा मोठावालाच पांढरा होते. हो मोठाच पांढरा होते. इकडे आहे. हो हो वीडियो बना रही हूँ. चाय बनाओ तो चाय.
अभी मैं बनाने जा रही हूँ चाय। तपेला देख रही हूँ कहाँ पर है तपेला। तपेला कहाँ है? ये जो बर्तन में है तपेला। और मीठी चाय बनाओ तो मीठी। ये ढूंढते हैं तपेला। शादी तपेला। बातें बहुत किया। मैंने सोचा चलो कुछ ना कुछ वीडियो बना ले, अपने घर का दिखा दे कुछ। ये देखो पोस्टर लगे हैं। ये देखो पोस्टर बहुत सारे लगाए हैं पोस्टर। तरबूज खाने आना है क्या? तरबूज तरबूज खाने आ जाओ। चलो चाय बना दे। चाय ये जा रहा है पानी। और ये आरओ का पानी। ये पानी लेते हैं आरओ का। अभी प्यास भी बहुत लगी है मुझे। प्यास पहले पानी पीती हूँ। पानी पीना है? पानी ले लो। पानी ले लो पानी। आज पूरा दिन वीडियो बना रहे हूँ। तपेला में डालती हूँ पानी। थोड़ा पानी। और ये जा रहा है गैस के ऊपर। ये विंडो जरा खोल देते हैं। विंडो हो गई गंदी, इसको खोल देते हैं। यस, चाय पत्ती कहाँ गई है? चाय ढूंढते पता ये चाय पत्ती अभी मैं बैठ रखती हूँ। हाँ, और ये चाय पत्ती का डब्बा आपको दिखना चाहिए। प्रोसेस चाय बनाने का प्रोसेस, चाय बनाने का प्रोसेस। ये चाय पत्ती आज कड़क चाय बनाना। शक्कर भूल गई, शक्कर भूल गई। ये शक्कर, शक्कर डाल दी। ज़्यादा शक्कर चाहिए था। शक्कर चाहिए, ज़्यादा शक्कर, ज़्यादा शक्कर खेलूँ ज़्यादा। तो कम, मैं तो कम चाय, शक्कर भी कम है। चाय तो उबल रही है, चाय उबल रही पड़ी है। डालते हैं तो बन जाएगी चाय।
थांबा चाय करते ना. बरं बरं बरं. इसमें है मलाई ज़्यादा है. इसको तड़के से ये डालती हूँ बढ़िया चाय. स्पेशल चाय बनती है पीने. और चाहिए थोड़ा सा अदरक लेने जाते हैं फ्रिज में. एक फ्रिज में ये लेते हैं अदरक. ये लेते हैं अदरक. है अदरक. इतने सारे लेमन. काय हो हो दिसत नाही हो 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 शिरायची तर काढता म्हणलं निवडाच्या ओपी हो 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 अशी हातानं चोळून टाकायची बरं बरं अशी. हो हो आता काही बरोबर म्हणजे दिसून नाही राहिलं. हो हो. चाय करते कम, छान करते कम. चोड़ा लगता है. ये अदरक को धोते हैं. अदरक को वीडियो के चक्कर में देखो मेरे बर्तन भी रह गए हैं. मैं वीडियो बनाते जा रही हूँ. देखो इस चक्कर में मेरा काम रुक गया. चलो मैं बड़ी चलो दिखा दे हमारे घर का कैसा चलता. आप लोग को इच्छा रहती है देखने की कैसे घर चलता है. हमारी लाइफस्टाइल कैसी है, मैं पहना कैसा है, चलो दिखा दूँ. ये सारा किचन मैंने खुद बनाया. मतलब मेरे पसंद से बना है. बेलन हस्बैंड मानेंगे नहीं तो ये काम है. मजाक कर टूटेगा. अदरक कड़क चाय बनाए. कड़क चाय अपनी उबल रही है. बढ़िया ये उबल रही है. हाथ जल गया. अदरक टूट नहीं रहा. टूट हस्बैंड गए हैं ओनियन लाने. देखो ढेर सारा अदरक डालना है इसमें. ये ढेर सारा डाल देना है अदरक. तो कड़क चाय बननी चाहिए. कड़क चाय पीने आना है क्या? कड़क चाय मेरे हाथ कड़क चाय पीना है क्या? इसे हो रहा है बारीक. अच्छी तरह हो रहा है बारीक. अब ये जाएगा चाय में.
अभी ये जाएगा चाय में। Kalaban tetap cek kalbunya. थोड़ा डालती और दूध डालती थोड़ा सा। अच्छा लगेगा। पड़ गया। हो कोपर पाहिजे। कोपर मोबाईल गिरा है, डब्बा है, क्या है मोबाइल, कोपर चाहिए इसके लिए। आटा लगा था इसको निकाल को चाकू 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 लेते साफ बढ़िया। ये देखो साफ हो गया, बढ़िया बढ़िया साफ हो गया। हो चाय झालं पाय आल्या नाही, चाय झाला तुम्हाला हो। ओ मंगलाबाई इकडे आहे का? या झालांच्या इकडेच उभ्या होते। चाय कप कुठे कहाँ गया बाबा? कप गया कहाँ? कप कहाँ गया? कप हो चाय देने जा रही हूँ। स्प्रे में देती चाय। चालन कहाँ गई? चालन नहीं दिख रही है, अभी चालन नहीं दिख रही है। चाय छानती हुई चाय छानती हुई चाय कड़क चाय बन गई कड़क। मैं लेती हूँ इसमें, चाय लेती हूँ इसमें।
ये देख लो, अंगूर चाहिए क्या? अंगूर चाहिए क्या? पानी आलो को? पाणी चाहिए. या कडक चाय बनवून मस्त अद्रक टाक. अद्रकही नसलं चालतं, पण मला गोड पाहिजे. गोड आहे का मस्त केली? ठेवते का? पाणी आणू का थंड मस्त माठातलं? तुम्हाला आणू का माठातलं पाणी थंड? ताण नाही लागली का? मी बाईच्या घरी जाऊन 2 गरवे पाणी पिऊन म्हणलं. बरोबर. तुम्ही झोपल्या होत्या तर. हो हो हो, मस्त अद्रक टाकून बनव. मी पाणी पिते हो, थोडासा पाणी. पाणी पिते थोडं पाणी. मैं भी पीती हूँ चाय. अपना ये वाला चाय. ये लोग चाय पी लो. अच्छा बना घ्या ना चाय. चला म्हणलं मी थोडा चहा घेतो. गोड खूप झाला आपल्याला. म्हणलं तुमच्यासोबत प्यावं म्हणजे थोडा चहा. हां फिका चहा प्यायला का थोडंच आंबट उंबट होते. हो आम्हाला सवय आहे गोड चहा. हो. हे कुल्फीवाले भाई आहे. कुल्फी केवढ्याचे? 10-20. अंडा कुल्फी. मलाईची कुल्फी. मटका कुल्फी आहे. मटका कुल्फी. सध्या हां किती नाही, सहजच विचारू आले तुम्ही. तरा लागल तर सगळ्या तरा लागल. खाता का कुल्फी? आम्हाला तोंडाला नाही काय. 10 वाले हो. द्या बरं. 3 द्या बरं. कुठचे आहे तुम्ही? कुठचे आहे? मटका कुल्फी रहती दूध मलाई की. नाही, तुम्ही अमरावतीचे आहे का? नहीं, यूपी का अनुभव. यूपी का ना. दावी एक होते. तंबाखू नको खाणं कुल्फी. तुम्ही चहा पहिले पिता का कुल्फी पहिले? चहा देऊन द्या. कुल्फी तुम्ही रोज येत आहे ना? हो. पोरीला देऊन दे नाही तर पहिले मी चहा पिऊ राहिली ना. कापून देतो. अच्छा कापून राहिली. बाली कुल्फी आवडते तुला?
मेरी लड़की थी ना तो वो लेती थी कुल्फी, सब आवाज़ दे दे के ज़ोर ज़ोर से चिल्ला लेते थे। उनको दे दो, मैं लेती थी चाय पे थे। हाँ दूध चाय पीना चालू है। कुल्फी ले रहे, कुल्फी भैया मैं पैसे लाती हूँ। 30 हो गए ना। देखो कुल्फी तुम्हें खाना कुल्फी पानी हूँ माँ तो पानी उठा लौट गए। कुल्फी खा लो, कुल्फी पैसे का पैसे कहाँ रखे हैं, पैसे कहाँ रखे हैं, दिखाई रहता है। कहाँ चले गए पैसे? पैसे अभी दिख नहीं रहे हैं। कुल्फी दिया है हाथ में, पैसे नहीं दिख रहे हैं। अभी मैं कुल्फी खा लेती हूँ और कुल्फी वाले भाई के पैसे दे देती हूँ। ओके गाइस, बाय बाय, सी यू, टेक केयर।